ते बोलतात ना मित्रांनो, ज्याच्या नशिबात जे खायचं लिहिलेलं असतं ते त्याला भेटतं. आम्ही दर्शन घेऊन चांगला हॉटेल शोधत शोधत जेवणासाठी चांगला हॉटेल शोधत शोधत पुढे आलो. शेवटी हॉटेलपर्यंत आलो तर आम्हाला काहीच भेटलं नाही. आणि आम्ही ज्या भक्तनिवासमध्ये तिथे समोरच मठ आहे, तिथे नशिबाने आम्हाला जेवायला भेटलं. मित्रांनो, खंडोबा मंदिरात आलोय. स्वामी जिथे पहिल्यांदा मित्रांनो, इथे भक्तनिवासच्या बाजूलाच एक तलाव आहे छोटासा. यामध्ये फिश बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. हे बघ, हा आता हे बघ, हे बघ केवढी मोठी फिश आहे. बापरे, किती मोठे फिश आहेत रे. नंतर खाली बघायला रात्री काय दिसणार आहे, सकाळी जाताना बघूया. आम्ही जाऊ पुढे. हा असा काय एंट्रन्स आहे मित्रांनो. नव्यानेच तयार झालेला हा भक्तनिवास आहे. अजून पण काम चालू आहे मला वाटतं. आणि उंच अशी बिल्डिंग आहे, नवीनच बिल्डिंग आहे. रूम्स पण छान आहेत, मी फोटो पाहिलेले त्याप्रमाणे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. हा असं काय एंट्रन्स आहे. लिफ्ट पण आहे. तर आपल्याला आपल्या रूमची चावी भेटली मित्रांनो. भक्तनिवास. चला, रूम मध्ये एंट्री केलेली आहे. इथे की टाकलेली आहे. हो, अरे बापरे, मस्त आहे. असा काय रूम आहे मित्रांनो. भक्तनिवास आहे, नवीनच झालेला आहे 1-2 महिन्यापूर्वी. छान आहे. आणि याची प्राईज एक फॅमिलीसाठी 900 रुपये आहे. नॉन AC. प्राईज रेट बाहेर आहेत, मी तुम्हाला नंतर दाखवतो सर्वांना. इथे एक मिरर आहे. हा वॉशरूम आहे ना दीपिका. इकडे समोर बेसिन आहे. लेफ्टला आंघोळीसाठी आहे, शॉवर आहे. इकडे टॉयलेट आहे. इकडे वॉशरूम आहे. छान आहे. छोट्या फॅमिलीसाठी ठीक आहे ना, मस्त आहे. आणि हा भक्तनिवासचा कॉरिडॉर आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असं डेकोरेशन आहे, लाइटिंग केली मित्रांनो. वाटत नाही हे भक्तनिवास आहे. एक 3 स्टार हॉटेलच वाटतो. मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे मित्रांनो. तुम्ही मेन हायवेवरून अक्कलकोटमध्ये आतमध्ये आलात की मठाकडे वटवृक्ष मठाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथून फर्स्ट लेफ्ट घेऊन तुम्हाला इकडे यायचं आतमध्ये. फर्स्ट लेफ्ट घेऊन आलात की फर्स्ट राईटलाच तुम्हाला हा बेला मातृभवन दिसेल तुम्हाला. बेला मातृभवन भक्तनिवास. मोठी उंच अशी बिल्डिंग आहे राजेराय मठाच्या जस्ट ऑपोजिटला. इथे लिफ्ट्स पण आहेत. किती फ्लोअरचं आहे भक्तनिवास? किती फ्लोअरचं आहे? 4 फ्लोअरचं. तर इथे तुम्हाला हे रेट्स दिसतील. नॉन AC 900, AC 1800, हॉल 1800, एक्स्ट्रा बेड 100, एक्स्ट्रा बेड AC 300. हे रेट्स आहेत इथले. हे रिसेप्शन आहे. तर मित्रांनो, राजेराय मठामध्ये जाऊया, जरा दर्शन घेऊया.
चला मित्रांनो, आता निघालो आपण हॉटेलवरून वटवृक्ष मंदिराकडे दर्शनासाठी. तर मित्रांनो, सलग 3 दिवस सुट्टी असल्या कारणाने अक्कलकोट पुरा जाम आहे. एवढी गर्दी आहे की म्हणजे पुरा मंदिर परिसर जाम झालेला आहे. हे बघा, गाड्यांची गर्दी पण भरपूर आहे. सगळीकडे ट्रॅफिक झालेला आहे आणि दर्शनाची लाईन पण एकदम बाहेरपर्यंत आलेली आहे. तर मित्रांनो, हे होतं स्वामींच्या शिष्यांचं बाळप्पा महाराजांचं मठ. इथे स्वामींच्या पावलांचं साक्षात दर्शन होतं. हे इथे व्हाईट बॉक्स जे दिसतात तुम्हाला, इथे स्वामींच्या पावलांच्या खुणा आहेत. असे भरपूर व्हाईट बॉक्स आहेत आतमध्ये, हे पहा. तर आपलं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, आता चाललो आहे 12 ज्योतिर्लिंग मंदिराकडे. इकडून राईट साईडला आहे 12 ज्योतिर्लिंग मंदिर. तर हे आहे मित्रांनो 12 ज्योतिर्लिंग मंदिर. आतमध्ये शिवलिंग आहेत. किती आहेत माहीत नाही, काउंट तर करू शकत नाही. मोठे मोठे मला 3 दिसत आहेत. 12 आहेत. अच्छा. तर मित्रांनो, इथे टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत. 3 आहेत मोठे, बाकी लहान आहेत. आणि मंदिराचा टाळा आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. इथूनच दर्शन घेऊया 12 ज्योतिर्लिंग मंदिराचं. बोला हर हर महादेव. मित्रांनो, खंडोबा मंदिरात आलोय. स्वामी जिथे पहिल्यांदा आगमन झालं होते, स्वामींचं जिथे पहिल्यांदा आगमन झालं होतं, खंडोबा मंदिर, तिथे झालोय. ते बोलतात ना मित्रांनो, ज्याच्या नावावर ज्याच्या नशिबात जे खायचं लिहिलेलं असतं ते त्याला भेटतं. आम्ही दर्शन घेऊन चांगला हॉटेल शोधत जेवणासाठी चांगला हॉटेल शोधत पुढे आलो. शेवटी हॉटेलपर्यंत आलो तर आम्हाला काहीच भेटलं नाही. आणि आम्ही ज्या भक्तनिवासमध्ये तिथे समोरच मठ आहे, तिथे नशिबाने आम्हाला जेवायला भेटलं महाप्रसाद. रात्री 12-1 पर्यंत चालू असतो. देऊ म्हणजे रात्री अपरात्री कधी पण आहे. जर काही शिल्लक असेल तर तुम्हाला भेटून जाईल. उपाशी कोण राहणार नाही.
हीच तर खरी सेवा आहे. आता आम्हाला टेन्शन आलं की जेवायचं कुठे. आता मला परत तिथे जायला लागलं मंदिराकडे, कारण येता येतं सगळं बंद झालेलं. तिथे सकाळी पण असतं. सकाळी किती वाजता? सकाळी चहा नाश्ता असतो. भाकरी. हां, खूप सुंदर अनुभव होता मित्रांनो. राजेराय मठातून मी जस्ट महाप्रसाद खाऊन आलो. आम्ही दर्शन घेऊन चांगला हॉटेल शोधत पुढे आलो, पण आम्हाला चांगलं हॉटेल कुठे भेटलंच नाही. शेवटी आम्हाला टेन्शन आलं की आता खायचं काय आणि झोपायचं कसं. तर आम्ही जिथे भक्त निवासमध्ये थांबलेलो आहे, बेलानाथ महाराज समाधी मठ भक्त निवास, त्याच्याच ऑपोजिटला राजेराय मठ आहे. तिथे आम्हाला नशिबाने महाप्रसाद रात्री 12-1 पर्यंत शिल्लक असतो. म्हणजे जोपर्यंत शिल्लक असतो कोणी येऊ दे, कोणाला परत पाठवलं जात नाही. सर्वांचं पोट भरून पाठवलं जातं परत. तर हे एक चांगला अनुभव होता मला अक्कलकोटमधला. आणि दर्शन घेऊन आल्यावर असा एक अनुभव मिळणं म्हणजे एक स्वामींची किती कृपा आहे आपल्यावर हे माहिती पडतं. चला, चांगला एक्सपिरियन्स होता. श्री श्री स्वामी समर्थ. चला तर मित्रांनो, आपण आपल्या रूममध्ये आलो आहोत. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि काय दर्शन झाले, अतिशय सुंदर असे दर्शन झाले. म्हणजे तुम्ही गाभाऱ्यात स्वामींसमोर किती वेळ उभं राहिलं तरी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढलं जात नाही. कमीत कमी मी 10 ते 15 मिनिटं उभा होतो तिथे समोर, पण मला कोणी धक्का मारून बाहेर नाही काढलं. आणि एवढं सुरेख दर्शन होतं ना कधी पण अक्कलकोटला आल्यावर, मन प्रसन्न होतं एकदम. अतिशय सुंदर असे दर्शन झालेले आहेत. तर आता रूमवर आलो आहोत. रात्रीचे 11-11:30 वाजले असतील. तर आता झोपायची तयारी. खूप थकलो आहे, कालपासून खूप एक्झर्शन झालेलं आहे. आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये, कालची रात्र ट्रॅव्हलमध्ये. तर आता चला मस्त ताणून देऊया आणि सकाळी निघूया आपल्या परतीच्या प्रवासाकडे. काय भाऊ, कसं झालं दीपिका दर्शन, कसं वाटलं? खूप भारी. मन प्रसन्न झालं. प्रसन्न झालं. मला तर एवढं भरून आलं यार. चला तर सगळ्यांचे मस्त दर्शन झाले. मन प्रसन्न म्हणजे मन भरेपर्यंत दर्शन झाले. खरंच खूप छान अनुभव होता. अतिशय सुंदर दर्शन झाले. आणि आताचा एक शेवटचा एक्सपिरियन्स पण खूप खूप म्हणजे एकदम सुंदर होता एक्सपिरियन्स. अतिशय सुंदर होता एक्सपिरियन्स. तर चला, सकाळी आपल्याला परत लवकर निघायचं परतीच्या प्रवासाला. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. जर हा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.